आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। नीट परीक्षा गैरप्रकाराविरोधात सांगलीत संताप, दोषींवर कठोर कारवाईची मागणी। सांगली वार्ताहर कळवतात की वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी गुन्ह्यांमधील फेरफार आणि परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकाराविरोधात सांगलीत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। वंचित बहुजन आघाडी संचलित सम्यक विद्यार्थी आंदोलन, महाराष्ट्र राज्य, सांगली जिल्हा तसेच वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकार, एनटीए आणि राज्यपालांना पाठवण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी नीट परीक्षेतील गैरप्रकारामुळे शिक्षण व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाल्याचा आरोप केला। पेपरफुटी, संशयास्पद निकाल आणि पुनर्परीक्षेच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली निपक्ष चौकशी, पेपरफुटीतील आरोपींना तात्काळ अटक, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई, विद्यार्थ्यांना आर्थिक भरपाई तसेच एनटीएची पुनर्रचना करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। तात्काळ कारवाई न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली। या आंदोलनात शिवाजी उर्फ पवन रमेश वाघमारे, ऋषिकेश माने, रवी मोरे, संजय संपत कांबळे, संजय भूपाल कांबळे, प्रशांत संगप्पा वाघमारे, हिरामण भगत, मोहन साबळे, विनायक मोरे, सचिन कोलप, मधुकर उर्फ बापू शेषपरे, रोहित कांबळे आणि आकाश कांबळे आदी उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडी संचलित सम्यक विद्यार्थी आंदोलन सांगली तसेच वंचित माथाडी, वंचित बहुजन आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन, समता सैनिक दल आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी सांगली यांना नीट परीक्षा यामध्ये पेपरफुटीचे प्रकरण झालेले याच्यावरती आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे। या निवेदनाद्वारे आमची प्रमुख मागणी आहे की मागील वर्षीसुद्धा नीट या एक्झामचा पेपर फुटलेला होता। पेपर फुटूनसुद्धा मागच्या वेळी री एक्झाम झालेली नव्हती, म्हणजे पुन्हा एक्झाम घेण्यात आलेली नव्हती, पण यावर्षीच का एक्झाम घेण्यात येत आहे ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि नवीन परीक्षा न घेता काहीतरी ठोस उपाय शासनाने करावा आणि विद्यार्थ्यांवरती आलेलं मानसिक संकट त्या शासनाने तातडीने दूर करावं। कारण आज विद्यार्थी गेल्या 2-3 महिन्यापासून कष्टाने रात्रंदिवस अभ्यास करत आहे। अभ्यास करून आजच्या घडीला बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना उत्तर तालिका जेव्हा बाहेर आली त्यावेळी असे दिसून आले की 550, 560, 570 असे मार्क पडलेले दिसून आलेले। त्यांनी त्यांच्या कष्टाचं चीज केलं। पण याच दरम्यान 1 मे रोजी जर पेपर फुटलेला असेल तर त्यावेळी परीक्षा का रद्द करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर परीक्षा का घेण्यात आली? जर परीक्षा रद्द करायची असेल तर पूर्वीच तुम्ही रद्द करायला पाहिजे होती। त्यामुळे कष्ट केलेल्या विद्यार्थ्यांवरती हा अन्याय आहे। आमची प्रमुख मागणी अशी आहे, जे या पेपर फुटीमध्ये असतील त्यामध्ये मंत्री असतील, शिक्षण मंत्री असतील, कोणीही असेल, त्या सर्वांवरती शासनाने कठोर कारवाई करावी आणि जर मंत्री असतील तर त्यांनी राजीनामे घ्यावेत आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा। इथून पुढे, कारण मागच्या वेळीसुद्धा नीट एक्झामचे पेपर फुटले होते, यावर्षीसुद्धा नीट एक्झामचे पेपर फुटलेले आहेत, पुढच्या वर्षीसुद्धा पेपर फुटण्याची शक्यता तुमच्या या प्रकरणात। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।